एवढा घाट घातला मी सुनंदाचा. हिला काय झालंय रे मध्येच? काय माझं तर काही डोकंच चालत नाही. तूच सल्ले दिलेस ना तिला, मैत्री कर वगैरे. मी असाही सल्ला दिला होता की त्या मुलापासून दूर राहा. तो बरा नाही ऐकला तिनं. आणि बाप म्हणून मला दोष देण्यापेक्षा आई म्हणून तू समजावायचंस ना तिला. हो का? सगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंयस तू तिला, मग मी काय समजावणार? आणि मग काय तुझं म्हणणं, मी स्वातंत्र्य द्यायला नको होतं का? म्हणजे मग मी आदर्श बाबा झालो असतो का? अरे माझ्यावर का चिडतोस पण? तू मला का ब्लेम करतेस उगाच? अच्छा, म्हणजे माझं चुकलं का आई म्हणून? नाही नाही, तुझं कसं चुकलं असेल? तू तर लहानपणापासून तिला फार चांगलं वळण लावलं असशील ना. मग नाही लावलंय का? मग हे बघ, मला तसं म्हणायचं नाही. अरे एक मिनिट, शांत व्हा. असे आपापसात भांडून काय होणार आहे? त्यापेक्षा विचार करा की तिला कसं समजावायचं, कसं तिला परावृत्त करायचं तिच्या त्या निर्णयापासून. त्या मठवाल्याशी लग्न करण्यापेक्षा ना आपली मुलगी बिन लग्नाची राहिली तरी चालेल.